कुठे गेले असतील हे? मला न सांगता कधी जात नाहीत ते. लक्ष्मी देवी किंवा बंधूंना त्याबद्दल काही कल्पना असू शकेल. देवा, आता आपल्याला निघायला हवं. लक्ष्मी देवी, लक्ष्मी देवी. म्हाळसा, तुम्ही काय झालं? हे इथे आले होते का? नाही. मी यांना सगळीकडे शोधलं पण हे मला कुठेही दिसले नाही. हो का? प्रधानजी कुठे दिसत नाहीये. तेही श्री खंडेरायांसोबतच गेले आहेत. याचा अर्थ माझ्यापासून काहीतरी लपवलं जात आहे. पण ते येतीलच. आपण त्यांनाच विचारावं जे काय आहे ते. मी सारीपाट खेळण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय मी योग्य घेतला आहे ना? तुम्हाला काय वाटतं? हा निर्णय योग्य की अयोग्य हे मी नाही सांगू शकत. परंतु एक मात्र नक्की की ह्या खेळामुळे तुमच्यामध्ये आणि बानूमध्ये काहीतरी महत्त्वाचं घडेल. महत्त्वाचं म्हणजे मी तिला पराभूत करेन आणि तिला जेजुरीच्या बाहेर काढेन. परंतु बानूला श्री खंडेराय स्वतः सारीपाट शिकवणार आहेत. हो, हेही नवीनच आहे. जिला सारीपाटच ठाऊक नाही ती काय माझ्याशी खेळणार? तिच्याशी सारीपाट खेळणं ही एक औपचारिकता आहे. आता माझा विजय निश्चित आहे. म्हाळसा, हा खेळ आपण सावधपणे खेळावा. याआधी सारीपाटात जे काही घडलं त्यापासून सावध राहायला हवंच. पण यांनी बानूला सारीपाट शिकवणं हे तुम्हाला योग्य वाटतंय? परंतु जर तिला सारीपाट ठाऊकच नाही तर ह्यात श्री खंडेराय तरी काय करणार? पण मी त्यांना तिच्या वाड्यावर प्रत्येक दिवशी नाही जाऊ देणार. ते वचनात अडकले आहेत. मी त्यांना 15 दिवसातून 2च वेळा जाऊ दे. मी एक सुचवू का? सांगा. आपण बानू सोबत जो सारीपाट खेळणार आहात त्याविषयी आपण स्पष्टता ठेवावी. मी तर या खेळाचे सगळे नियम आधीच ठरवावे म्हणून आग्रह धरणार आहे. जे काही आहे ते खेळाच्या आधीच निश्चित करायला हवे. तेच योग्य ठरेल. माझ्याकडे या सिंहासनाचा जो अधिकार आहे त्याचा उपयोग करून मी तुला आदेश देते की या जेजुरीतून माझ्या राज्यातून तू प्रस्थान कर, पुन्हा कधीही न येण्यासाठी. तू जेजुरीत थांबावं की नाही ह्या निर्णयासाठी तुला म्हाळसे सोबत सारीपाट खेळावा लागेल. आज रात्रीच्या सुमारास मी तुला सारीपाट शिकवायला येईल. पण ही गोष्ट कोणालाही कळता कामा नये.